रामकृष्ण हरिभाविक जन हो, तुकोबरायांच्या अभंगाची परंपरा ही केवळ भक्तीपुरती मर्यादित नसून ती जीवनाचे तत्त्वज्ञान, समाज प्रबोधन आणि आत्मशुद्धी यांचा संगम आहे. संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील प्रत्येक अभंग मनाला स्पर्श करून विचारांना नवी दिशा देतो. अभंग 31 ते 40 या भागात तुकोबरायांनी मानवी स्वभाव, अहंकार, खोटेपणा आणि खऱ्या भक्तीचे स्वरूप यावर अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात भाष्य केले आहे. या अभंगातून आपल्याला कळते की देवापर्यंत पोहोचण्यासाठी बाह्य आवडंबराची गरज नसून अंतःकरणाची शुद्धता आणि प्रामाणिक भक्ती आवश्यक आहे. या अभंगामध्ये तुकोबराय समाजातील दांभिकपणा उघड करतात आणि साध्या सरळ जीवनातून परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवतात. त्यांच्या वाणीतील कडवट सत्य आणि प्रेमळ उपदेश हे एकाच वेळी मनाला विचार करायला लावतात आणि आत्मपरीक्षणासाठी प्रेरित करतात. म्हणूनच अभंग 31 ते 40 हे केवळ वाचनासाठी नसून, ऐकण्यासाठी नसून आचरणासाठी आहेत. जीवन अधिक सुंदर आणि शांत अर्थपूर्ण करण्याचा मार्ग दाखवणारे आहेत. चला तर पाहू अभंग. तेलनेशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भिडा. आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. नाडिले लोका टाकीला गोह, बोडीला डोके सांडिला मोह. शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्यांनी घर भरिले मागे. पिसा रागे भाजिले घर, नागविले ते नेने फार. तुका म्हणे वाचा रागे, फेडिले सावले देखिले जगे. क्रोधाने वेडा झालेला मनुष्य तेलणीवर रुसून तेल आणावयास गेला नाही व वृक्ष अन्न खात बसला. ज्याला आपले हित समजत नाही, हरिभक्ती करीत नाही, त्याचे अंती अहितच होते. एक स्त्री समाजाने त्रास दिला म्हणून नवरा व मुलाबाळाविषयी प्रेम न बाळगता त्यांचा त्याग करते, डोक्यावरील केस कापून टाकते. एक स्त्री शेजारणीवर रुसून घर सोडून गेली तेव्हा तिच्या घरात कुत्री शिरली. एकाने घरात पिसवा झाल्या म्हणून क्रोधाने स्वतःचेच घर जाळले, त्यात स्वतःचेच नुकसान त्याने करून घेतले. एका स्त्रीने उवा झाल्यामुळे लुगडे सोडले तर नागवेपणाने तिचीच फजिती झाली. तुकोबराय क्रोधाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती स्वतःचे नुकसान स्वतःच कशा प्रकारे करून घेतात यांची ही सर्व वरील उदाहरणे सांगतात. पुढील अभंग. मज दास करी त्याचा, संत दासाच्या दासाचा. मग होत कल्पवरी, सुखे गर्भवास हरी. नीच वृत्ती काम, परी मुखी तुझे नाम. तुका म्हणे सेवे, माझे संकल्प वेचावे. मला संत सज्जनांचा दास कर, त्यासाठी युगानयुगी मला गर्भवासाला येणे आवडेल. हलके काम करणे माझ्या नशिबी आले तर मुखाने सतत हरिनाम उच्चारले जावे. तुकोबराय म्हणतात, तुझी सेवा भक्ती हाच माझ्या जीवनाचा संकल्प असावा. पुढील अभंग. सदा तळमळ चित्ताची हे हळहळ, त्यांचे दर्शन न व्हावे. शव असता तो जीवे, कुशब्दाची घाण, अमंगळविली वाणी. नेने शब्द पर, तुका म्हणे परोपकार. म्हणजे काय तर ज्याच्या चित्तामध्ये प्रपंचाविषयी सतत हळहळ तळमळ चालू असते त्यांचे मला दर्शनही होऊ नये. तो जिवंत असूनही मेल्यासारखा आहे. ज्याच्या मुखी सतत कुशब्द, अश्लील शब्द असतात, ती अमंगळवाणी माझ्या कानावर पडू नये. जो दुसऱ्याशी कधीही चांगले बोलत नाही, जो कोणावरही उपकार करीत नाही,
अशा मनुष्याचे दर्शन घेण्याची माझी इच्छा नाही, असे तुकोबराय म्हणतात. नेम जया नाही एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्व लोकी. त्यांचे वय नित्य काळ लिखित आहे, रागे दात खाय करा करा. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशानगृह जाण. विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नव जाय हरीची या. तुकोबाराय म्हणतात, जो नेमधर्म एकादशी व्रत पाळीत नाही, तो प्रेता समान समजला जातो. काळही त्याच्यावर रागावून करा करा दात खात असतो. ज्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन नाही, ते घर स्मशानाप्रमाणे भासते. ज्या मुखामध्ये विठ्ठलाचे नावही येत नाही, ते चर्मकाराचे कुंड समजले जाते. तुकोबाराय म्हणतात, जो हरी कीर्तनाला जात नाही, त्याचे हातपाय लाकडाप्रमाणे भासतात, असे समजावे. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. जाऊ पुढे भिके, उतरी घर राखती. नांदनुका ऐसी सांगा, नाही तरी वाया भागा. थोरपणा अंगा तरी ऐसे आणावे, अक्षर साचार केले सायासानी घर. एरंड सिहार दुजा भार न साहती. धनकन घरोघरी, पोट भरे भिकेवरी. जतनती करी, कोण गुरे वासरे. झाली सकळ निश्चिती, भांडवल शेण माती. झळझळीत भिंती, वृंदावने तुळशीची. तुका म्हणे देवा, अवघा निर्विला हेवा. कुटुंबाची सेवा तोची करी आमुच्या. अर्थात आम्ही गरीब दरिद्री आहोत, त्यामुळे चोरा चिलटांचे भय आम्हाला वाटत नाही. घर सोडून भिक्षा मागण्यास आम्ही जातो, तेव्हा कुत्री आमच्या घराची राखण करतात, अशी हरिभक्तांची ख्याती आहे. हरिभक्तीमुळे आम्हाला थोरपण लाभले आहे. आम्ही हरिभक्तीचे जे घर तयार केले आहे, त्याला नाजूक लाकडे वापरली आहेत. एरंडालाही हा भार सोसणार नाही. आम्ही घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो आणि त्यामुळे गुरेढोरे शेती सांभाळण्याची चिंता नाही. प्रपंचाविषयीची चिंता मिटल्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. आम्हा घरी शेण माती असल्यामुळे तुळशी वृंदावन लखलखीत झालेले दिसते. लौकिकदृष्ट्या आम्ही गरीब दरिद्री असलो तरी हरिभक्त आहोत आणि त्यामुळे आमच्या कुटुंबाचा भार विठ्ठलावरच आहे, असे आम्ही नशीबवान आहोत, असे तुकोबाराय म्हणतात. पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे. न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष, काय तुमचे वेचे सांगा. बैसिलिया ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. संतांच्या वचनी मानिता विश्वास, काय तुमचे यास वेचे सांगा. खरे बोलता कोण लागती सायास, काय वेचे याच ऐसे सांगा. तुका म्हणे देव जोडे याजसाठी, आनक ते आटी न लगे काही. वारकरी संप्रदायातील वचनाप्रमाणे परस्त्रीला माते समान मानल्याने कोणतेही नुकसान होत नाही. तसेच परनिंदा परद्रव्य अभिलाषा न धरल्यानेही नुकसान होत नाही. एका जागी बसून हरिनाम स्मरण केल्यानेही कोणत्याही प्रकारचे श्रम होत नाही. संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यानेही लाभच होतो, त्यात तुमचे नुकसान मात्र काहीच नाही. सत्य बोलण्यासाठी सुद्धा कोणत्याच प्रकारचे कष्ट लागत नाहीत. तुकोबाराय म्हणतात, अशा शुद्ध आचरणाने देह बुद्धी परमेश्वराशी जोडली जाते. त्याला इतर कर्माची आवश्यकता भासत नाही. पुढील अभंग. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी,
मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. बीज शुद्ध असेल तर येणारी फळे उत्तम निपजतात. ज्याच्या मुखी हरिनामामृत आहेत, त्या मधुर वाणीमुळे त्याचा देह सत्कारणी लागतो. जो देह चित्त बुद्धीने निर्मळ आहे, चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र असतो. तुकोबाराय म्हणतात, अशा संतांच्या दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात आणि जीव विसावा घेऊ शकतो. चित्त समाधान तरी विष वाटे सोने, बहु खोटा अतिशय जाना भले सोंगे काय. मनाचे तळमळे चंदनेही अंग पोळे, तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. चित्त समाधानी असेल तर सोने सुद्धा विष समान भासते. विषय लुलुपता जीवनाला घातक ठरते, हे तुम्ही विचारी गृहस्थ जाणता. मनामध्ये प्रपंचाविषयीची भोग लालसा असेल तर शरीराचा दाह चंदनाच्या ओटीनेही कमी होत नाही. तुकोबाराय म्हणतात, प्रपंचाविषयी आसक्ती असलेल्या माणसाला कितीही मिळाले तरी तो मनुष्य नेहमी असंतुष्टच राहतो. परिमळ म्हणून चोळू नये फूल, खाऊ नये मुला आवडते. मोतियाचे पाणी चोखू नये स्वाद, यंत्र भेदुनी नाद पाहू नये. कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म दाऊ लोका. फूल सुगंधी आहे म्हणून वास घेण्यासाठी त्याचा चोळामोळा करू नये. गोजिरे मूल आवडते आहे म्हणून ते खाऊ नये. मोत्याचे पाणी निर्मळ आहे म्हणून मोती चोखू नयेत. विविध वाद्ये मधुर वाजतात म्हणून ती फोडून पाहू नये. कर्म केल्यानंतर त्याच्या फळाची अपेक्षा धरू नये, हेच भक्तीचे वर्म आहे असे तुकोबाराय म्हणतात. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जया परी. तोडिता न तुटे सरिता निराळी, लोटांगणा तळी हरपते. दुजे नाही तेथे बळ कोणासाठी, आणकते अटी विचाराची. तुका म्हणे उंच वाढे उंचपणे, ठेंगणी लवणे जैसी तैसी. माया म्हणजे ब्रह्म आहे आणि ब्रह्म म्हणजेच माया. याचा संबंध देह आणि सावली यांच्यासारखा आहे. देहाची सावली शस्त्राच्या आघाताने तुटत नाही, देहाला सोडून दूर सरत नाही. लोटांगण घातले असता देहाखाली ते नाहीशी होते. ब्रह्म आणि माया एकरूपच असतील तर तेथे बळाचा वापर कशासाठी करायचा. जसा देह तशी सावली असते, लोटांगणाने ती नाहीशी होते, तसे ब्रह्माला लोटांगण घातले, शरण गेले असता माया नाहीशी होते असे तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय आपल्याला या अभंगातून एक संदेश देतात की जीवनातील प्रत्येक क्षणी सत्य, साधेपणा, नामस्मरण यांचा आधार घेतला तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची कृपा लाभते. चला तर मग या अभंगाचा अर्थ फक्त ऐकून न थांबता तो आपल्या आचरणात उतरूया आणि आपल्या जीवनाला भक्तीचा सुंदर स्पर्श देऊया. श्रोतेहो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.